मी आणि माझ्याबरोबर मराठी तारका आम्ही सगळे घेऊन येतो आहोत मराठी तारका 2011। दीपक राणे यांची ही संकल्पना आहे आणि एकंदरीत कॉन्सेप्ट मराठी कॅलेंडरसाठी खूप नवीन आहे। नेहमी आपण म्हणजे इथे वेस्टर्न कल्चर आपण दाखवलं मराठी तारकांना म्हणून आणि ह्या इंटरनॅशनल लुकमध्ये। सो मला असं वाटतं आपल्या मराठीचे पहिल्यांदाच असं झालं असेल बेस्ट इज की सगळी तीच महाराष्ट्रीयन इंक्लुडिंग फोटोग्राफर, मेकअप आर्टिस्ट, आपले कॉस्ट्युम डिझायनर सगळे महाराष्ट्रातील आणि खूप चांगली कॉन्सेप्ट आहे। आम्हाला ते त्या लुकमध्ये बघून लोक सुद्धा कंटाळलेले असतात आणि एक जो मराठी ॲक्टर्सवरती किंवा सेलिब्रिटीजवरती एक धब्बा आहे की आम्ही ग्लॅमर दिसू शकत नाही किंवा आम्ही सुंदर दिसू शकत नाही किंवा आपल्या त्या साध्या गरीब भोळ्या अशाच दिसू शकतात हेंगर। तर मला वाटतं खूप चांगला प्रयत्न आहे। अतिशयोक्ती अजिबात नाही की बघून पटकन आपल्याला ओळख येणार नाही की अरे ही आहे, ह्या सिरियलमध्ये हे कॅरेक्टर करणार ही आहे, पण ही इमेज आमची ब्रेक केली आहे दीपक राण्याचं आणि मेकअप करण्यामध्ये संधी दिली। वी शुड एनकरेज देम, कारण की अशा प्रकारे आपण जर काय एनकरेज केलं, प्रोत्साहन दिलं तर आणखी नवीन नवीन गोष्टी मराठीमध्ये येतील आणि ज्या आतापर्यंत झाल्या नाही अशा येतील आणि आपल्याला पाहायला मिळतील। मी अशा लुकमध्ये किंवा बाकीच्या सुद्धा ज्या ॲक्टर्स तारका आहेत त्या सुद्धा खूप वेगवेगळ्या लुकमध्ये आपल्यासमोर आलेल्या आहेत। एकदम प्रोफेशनल लोक आहेत सगळे आणि अजूनपर्यंत फक्त हिंदीच केलेलं, आता हे शूट करणं असं वाटतं की मी मराठीमध्ये एंटर होऊ का, एवढं आता मॉडर्न झालं आहे तर मला पण आता मराठी करायचं आहे। आणि हा खूप मला करायला मिळाला आहे। त्याचे परिसर आहे दीपक राणे तर त्याची मला असं काहीतरी करू शकते मी असं त्यांना वाटलं। फक्त हिंदी मुली किंवा हिंदी इंडस्ट्रीमध्ये या मॉडेल्स फक्त कॅरी करू शकतात, तर आजच्या मराठी अभिनेत्री, मराठी कलाकार सुद्धा असं कॉस्ट्यूम, असे हेअररूम आणि अशीच वेगळी स्टाईल नक्कीच कॅरी करू शकतात। त्याबद्दल थँक्स। कॅलेंडर आपल्याकडे सगळीकडे इंडस्ट्रीमध्ये डिस्ट्रीब्यूट होईल तेव्हा तुम्हाला कळेलच की किती चांगले आहे, सगळ्यांची किती मेहनत आहे त्यामागे। याचं श्रेय दीपक राणे यांच्या कॉन्सेप्ट थ्रू त्यांना आहे आणि रितेश वाघ यांनी जी फोटोग्राफी केली आहे आणि आमची टीम म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आमचे मेकअपमॅन सुभाष शिंदे। खूप मोठमोठ्या बॉलिवूड हिरोईन्सचे मेकअप करतात आणि उमा आणि अप्रतिम हेअर केलेले आहेत। प्राची जी कॉस्ट्युम स्टाईल केलं आहे त्या शूटसाठी आणि आम्ही सगळे मॉडेल्स होते आणि कॅलेंडर जितकं आम्हाला आता बघताना छान वाटते तसंच ते तुम्हाला आवडेल आणि त्यांचं आपण खूप खुल्या मनानं स्वागत करावं अशी आशा आहे। आम्ही सगळे महाराष्ट्रीयन लोक तुम्हा सर्वांसाठी मराठी कॅलेंडर घेऊन येतोय, पण खूप स्टाईलिश। मला खात्री आहे की आम्हा सर्वांचे हा वेगवेगळा लुक आणि हा वेगळा प्रयत्न तुम्हाला नक्कीच आवडेल।